हॉटेल निवांत शिरसा स्पोर्ट्स लोणी ही लढत मैदानाच्या आतमध्ये जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या क्वालिफाय 1 मध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांना इथे खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. साहिल संपर्क करा. साहिल कॅमेरामन साहिल शेख संपर्क करा. चला मॅच आपल्याला सुरू करणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्यामुळे वेळ सगळ्यात महत्त्वाची राहील, ती वाचवणंच सगळ्यात गरजेचं राहणार आहे. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं राहणार आहे. चला शंभूराज 11 गोगलगाव हा संघ या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थात आघाडीची जोडी कोण असणार ते आपल्याला पाहिजे. ऑन स्क्रीन जर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मधुरधुळे पाहायला मिळतोय, आपल्याला त्याचबरोबर केतन आयर पाहायला मिळतोय, भूषणला आपण निश्चित पाहतोय कॅप्टन म्हणून. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय रवींद्रला आपण निश्चित जे पाहत आहोत. विशेष राजू डावकर सर यांच्याबरोबर थोडीशी चर्चा जी सातत्याने अगदी आपल्याला पाहायला मिळते. चेहऱ्यावरती जे स्मित हास्य आहे ना, आणि ही चर्चा असते सातत्याने की आयुष्यामध्ये जी माणसं आपल्याला मिळाली आहेत ना, ती ही माणसं अतिशय महत्त्वाची आहेत. आणि ही माणसं कोणती आहेत तर ही माणसं आयुष्याला सुखदुःखात साथ देणारी आहे. चला फलंदाज लवकर लवकर चला, विनंती राहील आपणास. बॅट्समन चला लवकर मैदानाचा ताबा घ्या. दोन्ही टीमचे 12वे आलेत. ज्या टीमचा नसेल त्या टीमला 2 रनची पॅनल्टी असेल. अकबर भाई जुन्नरकर इनका यहाँ पे स्वागत करते हैं हम, और उनके लिए एक प्राइज़ है. अगर उन्होंने मैदान के बाहर अगर कैच लपक लिया तो उनके लिए 1100 का इनाम है. जमीर भाई की तरफ से 1100 का इनाम रहेगा आपके लिए, स्पेशली प्राइज़ अगर मैदान के आप बाहर अगर कैच लेते हो तो. थैंक यू. आघाडीची जोडी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी पोहोचली गेली मनसूप आणि जिनेतला आपण इच्छेप्रमाणे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचली जाते. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळते आणि बॉल आम्ही कोणता चॉईस केलाय तो चॉईस केलेला चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळते. तो असेल आता 7S लाईव्ह सिक्सर. हा चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आघाडीची जोडी मनसूप आणि त्याबरोबर जुनेद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी आपण पाहतोय सिक्सर सुप्रीमो, सिक्सर मॅजिक, लेदर बॉल निश्चितप्रमाणे अगदी पाहिला तर सिक्सर T10 गलीचा निश्चितप्रमाणे चेंडू आहे. सिक्सर प्लस आहे, बऱ्याचशा व्हरायटी निश्चितप्रमाणे सिक्सर कंपनी आणि 7S लाईव्ह एक निश्चितप्रमाणे सिक्सर चेंडू आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी स्पेशल चेंडू जे बनवून घेतले गेलेले आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय SP दादा आहेर पाटील आणि रविदादा दिगे ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दोन्ही मान्यवरांचे या ठिकाणी मी आपल्या
माननीय खासदार डॉक्टर श्री सुजयदादा विखे पाटील मित्रपरिवाराच्या वतीने आयोजक कमिटीच्या वतीने माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील नामदार चषकाच्या माध्यमातून सर आपलं मनापासून या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आहे. तर जाव्या मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय मॅच एका बाजूला सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जशी मॅच सुरू होईल त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. गोलंदाज असेल या ठिकाणी मधुर धुळे, तर पहिला चेंडू खेळण्यासाठी फलंदाज मनसुब शहा, इष्ट्यांना चिटकून उभा असणारा घनश्याम सोनेजी अर्थात पप्पू या दरम्यान अगदी आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक खेळाडू कक्षासाठी ज्यांनी आपल्याला सौजन्य दिलं सन्माननीय योगेशजी कुऱ्हाडे, त्यांचे पिताश्री आज या स्पर्धेच्या निमित्ताने आलेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून स्वागत आहे. थँक्यू. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला या ठिकाणी उजेटीच्या बराचसा बाहेर आला. व्हाईट बॉलचा इशारा आहे. व्हाईट बॉलने या डावाची सुरुवात होताना आपल्याला जे पाहायला मिळते पहिला चेंडू खराब आला, वाईट आलाय. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू हवेत आहे, झेल झालाय, मोठी विकेट परतावा लागेल मात्र मनसुबला. मोठी विकेट येताना पाहायला मिळते, बिग विकेट. बॅटर आउट, बॅक टू डग आउट. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची वेळची यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू खेळला जाईल अगदी लॉंग ऑफला, सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय संदीप भांगरे. पहिल्या मॅच मध्ये जिथे संदीप थांबला होता दुसऱ्या मॅच मध्ये तिथून सुरू झालाय. आल्या आल्या मात्र लागोपाठचे 2 चौकार खेळतोय. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा लागोपाठचे 2 चौकार या ठिकाणी अगदी आपण पाहतोय संदीपच्या बॅटमधून. पहिला चेंडू अगदी आपण पाहतो लॉंग ऑफला, दुसरा चौकार जो आहे हा लॉंगॉनच्या दिशेने येताना आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. धाप्रका धावसंख्या 9 आहे. 1 गड्याच्या मोबदल्यात 3 चेंडू आतापर्यंत मधुरच्या आपण पाहिले. यावेळेस मधुरचा चेंडू होता, खूप चांगला होता. एस्टीनच्या पाठीमागे एसटी रक्षक अगदी आपण पाहतोय त्याचं काम सुंदरत्या पार पाडताना पाहायला मिळालं आहे. डॉट येताना आपल्याला पाहायला मिळेल. धापलक स्थिर आहे. धाप्रका धावसंख्या 9 धावा. 1 गड्याच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे पहिल्या क्रमांकाचं शंभूराजे 11 गोगलगाव सुरुवातीला फलंदाजी करत असताना. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला आहे. पंचाकडे हलकंसं अपील केलं जाते. अपीलमध्ये उत्साह जबरदस्त, आत्मविश्वासाचा अभाव आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू बाकी आहेत मधुर धुळे यांचा. पहिल्या मॅचचा सुपरस्टार हिरो. 2 विकेट मिळवल्या होत्या मधुर धुळेने, आता 1 विकेट मिळवली. डकआउट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी श्री शंभूराजे 11 गोगलगाव वाडी. चेहरा पाहायला मिळतोय तो मनसुब यांचा. नाराजी चेहऱ्यावरती निश्चितप्रमाणे पाहायला मिळते. महत्त्वाच्या मॅचमध्ये खूप झटपट बाद होताना पाहायला मिळाला. 0वरती परतावं लागलं होतं.
मनसूब याला. षटकाची वेळ समाप्ती आणि धापालकरती धावा संख्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 10 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. अमोल डुबे यांच्या प्रत्येक विकेटसाठी सुशांत आहेर पाटील यांच्या वतीने 1000 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. अमोल दुबेच्या प्रत्येक विकेटसाठी 1000. धन्यवाद. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय ऑनस्क्रीन आपल्याला शाहरुख पठाण सर यांचा आवाज जो ऐकायला मिळाला ते आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या समवेत नेले जात आहेत. त्याबरोबर किरण खोबरेंना आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय सगळ्याच मित्रपरिवार निलेश अण्णा आहेत. त्याबरोबर सचिन इंगे सर आहेत. खास करून सुशांत आहेर पाटील निश्चितप्रमाणे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अगदी आपण पाहिलं आमच्या भैया निश्चितप्रमाणे पाहायला मिळेल. त्याचबरोबर निलेश दादा वरपे निश्चितप्रमाणे आपल्याला पाहिलं. सगळाच मित्रपरिवार आहे. आणि ज्या माईकमधून शाहरुख यांचा आवाज आला तो माईक कसा आहे तो मात्र कदाचित तिथे निलेदादांच्या माध्यमातून चेक केला गेला. इतका गोड आवाज आपला पण येऊ शकतो का ही शंका मनामध्ये होती. पण माईक चांगला आहे आणि कदाचित निलेदादासुद्धा थोडीशी चर्चा करावी शाहरुख सर असं मला वाटतं की ड्रिंक ब्रेकमध्ये निलेदाबरोबर थोडीशी चर्चा आपण केली तर काही हरकत नाही असं मला वाटतं. पहिलं षटक संपलं. 10 प्रकार धावा संख्या 10 आहे. एकाडेच्या मोबाईलात षटक क्रमांक दुसरं आता सुरू होईल आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मार्कोती स्वतः अमोल डुबे बाबळेश्वर तालुका राहाता. पहिला खेळाडू राहाता तालुक्यातला जो पोहोचला होता प्रदेशवारीसाठी. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅक फुटला सरकत निश्चितप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जोर निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिला जो पाहिजे होता चेंडूवरती तो आला नाही. एक सिंगल आली. 1.1 षटकात 1 गड्याच्या मोबल्यामध्ये 1-1 11 ही धावा संख्या आहे. हा नेल्सन अंक आहे. 1.1 ओव्हर्स 1 विकेट 11 रन. हा नेल्सन अंक जो आहे ना हा बराच वेळा संघाला अडचणीत पण आणताना पाहायला मिळतोय. परंतु आपल्याला पाहायचं आहे इथे श्री शंभू राजे 11 नावातच शंभू आहे ना. बऱ्याच वेळा अगदी आपण पाहत असतो की ज्या प्रकारची नावं असतात त्या प्रकारचं आयुष्य मात्र घालावं लागतं. तुम्ही पहा शंभूराजेंचं नाव आहे. स्ट्रगल करावाच लागेल. यावेळेस विकेट केलाय. लॉंगॉनला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक होता आणि जीवनदान असा कसा पठ्याचा तोल फसला. डावलली हातातली संधी कारण झेल सुटला. विजय मापारी पाटील उर्फ पप्पू शेठ सांगताय अरे इसको जल्दी वहां से हटाओ जल्दी वहां से हटाओ. रवी गोरेटला आपण त्या ठिकाणी पाहिलं खूप आतमध्ये होता परंतु चेंडू हाताला अगोदरच मूड झाकली गेली होती. यावेळेस चेंडू हवेत आहे आणि 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 मोठी विकेट आली आहे. बिग विकेट. बॅटर आउट. बॅक टू डगआउट. थँक्यू. पंचायत समिती राहताचे उपसभापती सन्माननीय बबलू म्हस्के पाटील यांच्या वतीने अमोल डुबे यांच्या प्रत्येक विकेटसाठी त्यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. जुनेद पटेलच्या प्रत्येक षटकाराला जेपी स्पोर्टच्या वतीने 1000. बाद होईल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक दुसरा आणि न्यू बॅटर आता संदीपच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळेल अक्षय जराड सलबतपूर नेवासा या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. इथे संदीपचा झेल अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सोप्पा झेल. मोठी विकेट आली. जुनेदचा झेल सुटला काय हरकत नाही परंतु संदीपची विकेट आली ना यावरती संघ खूप मोठी आनंदाची झालर निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळाली. मोठी विकेट आली. ज्या संदीपने डावच सावरला होता त्याची विकेट त्याला पाहायला मिळते. अमोल डुबे तयार राहील गोलंदाजी मार्कवरती आणि इथं अगदी आपण पाहतोय इथे अमोल गोलंदाजीवरती तयार. यावेळेस अगदी आपण पाहतोय फुलटॉस होता. गॅपमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण होतं पाहायला मिळते. एक सिंगल आली. राहुलजी गायकवाड यांच्या वतीने सुद्धा अमोल डुबेंच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं प्राईज या ठिकाणी अगदी आपल्याला जे पाहायला मिळतं आहे.
मॅच खूप जबरदस्त होणार, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. शांत असं वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जे आहे. आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येकाचं योगदान जर अगदी आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि याच योगदानाच्या जोरावरती ही क्रिकेटची स्पर्धा खूप मोठी होताना आपल्याला जे पाहायला मिळते. क्रिकेटची स्पर्धा मोठी व्हावी, क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला वाढला जावा, हा प्रयत्न या ठिकाणी सातत्याने या सगळ्या ऑर्गनायझर कमिटीचा असलेला आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. आणि त्याच प्रयत्नांना यश कशा प्रकारे येईल यासाठी प्रयत्न अगदी आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा, धाबलेक वाढला जाईल. धाबलेकाची धावसंख्या आहे ती असेल आता 14. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 14 धाबा 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 14 रन, लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक दुसरं चालू असताना यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे परत एकदा उजेटीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य शंतनू अगदी आपण पाहतोय गोल अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. आणि धाबलेकाची धावसंख्या वाढली जाईल, ते असेल आता या ठिकाणी 16 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. एक चेंडू बाकी राहिलाय अमोल डुबे याचा, कारण 2 चेंडू वाईट टाकलेत, 2 चेंडू अतिरिक्त जे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. षटकाची या दरम्यान अगदी आपण पाहतोय लेगबाईचे रोपाडे समाप्ती होताना पाहायला मिळेल. अर्थात लेगबाईच्या रोपाडी चौकार आला. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 2 संपलं. 2 गाड्यांच्या बॉलमध्ये 20 धावा. शंभूराजे 11 कोगलगाव. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं या ठिकाणी संपताना आपल्याला जे पाहायला मिळते. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. आपण पाहतोय ऑन स्क्रीन बरीचशी छोटी छोटी मुलं याच क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. आणि हा सगळा मित्रपरिवार जो आहे, हा छोटं छोटं समूह अगदी आपण पाहतोय खास करून या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहिला आहे. मी त्या सगळ्या पालकांना धन्यवाद देईल की मोबाईलला म्हणजे आपण म्हणतो ना, मुलांना मोबाईल दाखवण्याच्या ऐवजी तुम्ही मैदान दाखवतोय ना, ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे मी सगळ्या पालकांना मनापासून धन्यवाद देईल की एक काळ मैदान नेहमी गजबजताना पाहायला मिळायचं, परंतु आता हे मैदान कधी कधी रडतं आणि निश्चितप्रमाणे धावा करत असतं की या मुलांनो आणि खेळा. हे मैदान कधी कधी हाका मारताना पाहायला मिळते. परंतु मी सगळ्या पालकांना धन्यवाद देईल. डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण बऱ्याचशा छोट्या छोट्या मुलांना घेऊन पालक या मैदानात उपस्थित राहिलेत. या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. त्या प्रकारची धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ते असेल आता 21 यांच्या मोबाईलमध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू झालं. पहिल्या चेंडूत एक सिंगल येताना आपल्याला जे पाहायला मिळाले. शांत असं वातावरण आहे. त्या प्रकारची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती असेल अगदी संत आणि सावसोर. विकेट ज्या आल्यात ना, या विकेटचं प्रेशर निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि याच प्रेशरमुळे धावफलक कसा वाढवला जाईल किंवा कशा प्रकारे वाढवता येईल हा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहे. यावेळेस मात्र पडलाय
परंतु उंची खूप मिळाली, लांबी थोडीशी कमी आहे, चेंडू थोडीशी दिशा पद्धतीनं पाहायला मिळालाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न वाचलाय. अक्षय जराड इथे वाचला गेलाय. जीवनदाने असं म्हणतरी हरकत नाहीये. भूषणचा चेंडू होता, खूप सुंदर त्या टाकला, परफेक्ट टायमिंग पण होताना पाहायला मिळाला. खूप जोर लागला गेला होता या चेंडूवरती आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं की एक धाव तर आली होती. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न अक्षयने केला, त्याला माहिती होतं क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि तिथं 2 धावा आरामात येताना पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा आल्यात, 23 धावा आहेत, 2 गड्याच्या बोबल्यात. षटक क्रमांक 3 या ठिकाणी चालू असताना पाहूया मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. खूप उसळलेला चेंडू उजुष्टीच्या बराचसा बाहेर पण आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. खराब चेंडू आलाय, व्हाईट बॉल आहे. धाबल एक वाढेल. धाबरकाची धावसंख्या असेल ती आता 24 2 गड्याच्या मोबाईल्यात आणि गोलंदाजाला एक सक्त वॉर्निंग आहे भूषण उघडे याला, संघाच्या संघनायकाला. भूषण टू अक्षय आले की आता चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता. तिथं अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल आली, एका सिंगलमुळे धावफलक पुढे जाईल. तो असेल आता 25 2 गड्याच्या मोबाईल्यात. 3रं षटक चालू असताना खूप सुंदर वातावरण आहे. ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पाहता पाहता या क्रिकेटच्या स्पर्धेचा 5वा दिवस आला. 6 दिवसांची असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. फॉर्मॅट आपण नेहमीच 7 दिवसांचा पाहत असतो, 12 संघांचा फॉर्मॅटमध्ये. परंतु कॉलबॅक आणि सुपर 8 एकाच दिवशी, काल आणि आज जे आपण घेतलेत. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू पोहोचला जाईल स्क्वेलेगला. गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक दूरवर चेंडूवरती पोहोचतोय. तिथे चेंडू घेतला, फेकला. धावपाच्या संधीचा फायदा होणार का? परंतु तिथं अगदी आपण पाहतोय चेंडूत पोहोचला. 2 धावा आल्यात. या 2 धावसंख्येत आपल्याकडे धावसंख्या असेल ती आता 27 धावा. 27 धावा आहेत. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या कॉलबॅक क्वालिफाय 1 मध्ये निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन बराचसा मित्र परिवार आहे. खास करून अगदी आपण पाहतोय थंडीचा माहोल आता जरी काही ठिकाणी वाटत असेल, परंतु या मैदानावरती मैदानाच्या बाहेर गरमागरमीचंच वातावरण आहे. थंडगार शीतपेय निश्चितप्रमाणे पेताना प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळाले होते. डॉट बॉल आलाय, निर्धाव आहे. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय बराचसा मित्र परिवार आहे जो या स्पर्धेसाठी जॉईन होताना पाहायला मिळतोय. आणि क्रिकेटला कुठल्या प्रकारची जात धर्म कधीच नसतो. माणूस आणि माणुसकी आणि क्रिकेटची आवड या गोष्टींमुळेच या स्पर्धेच्या निमित्ताने बराचसा मित्र परिवार येताना पाहायला मिळाला आहे. चेंडू हवेत आहे, झेल झालाय, चांगला झेल झालाय. जुनेची विकेट आली आहे. बिग विकेट, बॅटर आउट, बॅक टू डग आउट. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची वळीची टाळी. जुनेचा फटका खूप चांगल्या पद्धतीचा होता. उंची खूप मिळाली, लांबी थोडीशी कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळाली आणि तिथे खूप चांगला झेल रवींद्रच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालाय. मोठी विकेट आली आहे. जुनेद होईल बाद आणि आता जुनेदच्या जागेवरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे अगदी बराचसा मित्र परिवार ऑर्गनायझर टीम जी आहे ना ते आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळते. मित्रांनो, एखादी क्रिकेटची स्पर्धा 6 दिवसांची आपण जी पाहतो, 5 दिवसांची पाहतो, 3 दिवसांची पाहतो, 7 दिवसांची पाहतो, 9 दिवसांची पाहतो. परंतु मेहनत जी आहे ना ही मेहनत त्या दिवसांची नसते. मेहनत असते 2.5 ते 3 महिन्यांची. घरची सगळी कामं मात्र सोडून द्यावी लागतात. बिझनेसमॅन असतात काही, शेती करणारे मात्र आमचा बराचसा शेतकरी वर्ग असतो, काहींचा व्यवसाय असतो. व्यवसायापासून थोडंसं लांब जावं लागतं, शेतीकडून थोडंसं मात्र लांब ठेवावं लागतं. घरची जी जबाबदारी आहे कधी कधी घरच्यांवरती जास्त टाकावी लागते की एवढे फक्त 1-1.5 महिना का मी ज्याच्यामुळे मोठं झालो ना त्याच्यासाठी मला वेळ देणं गरजेचं आहे. मला क्रिकेटकडे जावं लागेल, मला वेळ द्यावा लागेल. काहींनी इतकी पण बोलणी खाल्ली असेल, अरे किती दिवस, पण तरी पण हे प्रेम आहे, बाकी काहीच नाही. सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढला अमोल डुबे याचा. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय. उद्या या गाडीची चावी कोणत्या संघ मालकाच्या हातात? प्रश्नचिन्ह आहे. प्रकाश मगर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये, अक्षय जराडसाठी. त्याचबरोबर आपल्याला स्कूटी, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय खास करून बाईक ज्या पाहायला मिळत आहेत, याचा मानकरी कोण ते उद्या आपल्याला पाहायला मिळणारच आहे. 27 धावा आहेत. रिवाचा प्रयत्न होता, परफेक्ट बॅट होते, मिडल नाहीये. त्या दरम्यान 1 धाव येईल आणि एका धावसंख्येनंतर धापलक
पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावसंख्या असेल ती आत्ता 28. हे चमचमत्या ट्रॉफ्या आहेत. नामदार चषक आहे. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील नामदार चषक आहेत. या चषकांचा मानकरी कोण ॲट्रॅक्टिव्ह आहे आणि खूप सुंदर ट्रॉफीज निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. त्याचबरोबर खास करून अगदी आपण पाहतोय या ठिकाणी ह्या सगळ्या सायकल्स, त्याचा मानकरी कोण, ह्या सगळ्या ज्या गोष्टी उद्या कोणाच्या नशिबात आहेत, कोणाच्या हातात आहेत. कोण गाडीची चावी घेणार आहे, कोण फोर व्हीलरची चावी घेईल, कोणाच्या हातामध्ये सायकल मिळणार आहे, कोण ट्रॉफी उचलेल. त्यासाठी उद्याचा दिवस हा सगळ्यात महत्त्वाचा राहणार आहे. सुहास पवार अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचला. एक धावसंख्येने खातं खोललं गेलं. धावफलकावरती धावसंख्या वाढेल. 29 3 गाड्यांच्या मोबाईल. षटक क्रमांक 4 चालू असताना शंभूराजे 11 गोगलगाव यांच्या विरोधात हॉटेल निवांत शिरसा स्पोर्ट्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळते. आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारचा फटका आलाय. 4 रन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा. दोन्ही फलंदाज कुणी अर्धशतक केलं तर संघ मालकांच्या वतीने प्राईज मिळणार तब्बल 2100 रुपये. 2100 रुपयाचा प्राईज या ठिकाणी निश्चितप्रमाणे जे मिळणार आहे. उद्या लकी ड्रॉसाठी कोणाकडे इलेक्ट्रिक स्कूटीची चावी मिळणार आहे हे सुद्धा पाहायचं आहे. म्हणजे आजकाल आपण पेट्रोल पंपावरती पाहतो ना, पेट्रोलचा तुटवडा. आणि एक काळ जर तुम्ही आठवला गेला तर 15-20 दिवसापूर्वीचा जर काळ आठवला, 2-3 महिन्याचा काळ आठवला तर म्हणायचं की इलेक्ट्रिक स्कूटी कशासाठी घेतली. आज तीच इलेक्ट्रिक स्कूटी रुबाबात फिरती पेट्रोल पंपावर. भाई चल मी चाल रहा अभी. मला लाईनमध्ये थांबायची गरज नाही, मला पेट्रोल भरायची गरज नाही. पण आता त्या गोष्टीची फक्त एक रात्र वाट बघावी लागेल. उद्याची रात्र ठरणार आहे की उद्या ही इलेक्ट्रिक स्कूटीची चावी कोणाच्या हातात आहे. नशीब आजमावं लागेल. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे पप्पूच्या हातामध्ये चेंडू आला नाही. खूप वेगात चेंडू येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. 34 वरती धावफलक. व्हाईट बॉल निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत रिव्ह्यू घेतलाय DRS. व्हाईटसाठी DRS निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. व्हाईट बॉल आहे. रिव्ह्यू निश्चितप्रमाणे लॉस होताना पाहायला मिळेल. आणि 1 बाउंडची ताकीद सुद्धा इथे अमोल डुबे या गोलंदाजाला मिळताना पाहायला मिळणार आहे. 3-34 हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11. 40 मिनिटात तुम्हाला 8 ओव्हर कंप्लीट करायची. ती गोष्ट फक्त लक्षामध्ये घ्या. 4थं षटक सुरू झाले. रिवाचा प्रयत्न होता. या दरम्यान अगदी आपण पाहतोय बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. अचूक टप्प्याचा मारा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जो केला. आणि इथे रिव्ह्यू घ्यायचा की नाही याबद्दल शंका होती. त्यानंतर सुहास म्हटला होता की आपण रिव्ह्यू घेऊ, पण नंतर चला रिव्ह्यू आपल्याला घ्यायचा नाही, DRS घ्यायचा नाही. एक ही रिव्ह्यू है, उसका इस्तेमाल सही जगह पे होना चाहिए. यावेळेस अगदी आपण पाहिलं हलक्यातून चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला. इथे फिकी येईपर्यंत आलेली एक सिंगल आहे. चांगली फिकी या दरम्यान अगदी आपण पाहतो जे केली गेली होती. एक धाव आली. एका धावसंख्येने षटकाचे समज 4 ओव्हर कंप्लीट. 3 बाद 35 धावा. धावफलकावरती आपल्याला या ठिकाणच्या पाहायला मिळत आहे. 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. एक छोटासा ड्रिंक ब्रेक असेल. 3 बाद 35. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. वैष्णव भाऊंचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. मी वैष्णव भाऊंचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करेल, हार्दिक स्वागत करेल. आणि एक छोटासा ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. पलीकडच्या बाजूला अगदी आपण पाहिलं तर थोडीशी चर्चा शाहरुख सर या ठिकाणी जे करतीलच. आता तिथे निलेश दादा आहेत, सुशांत दादा आहेत, सचिन इंगेश सर आहेत,
ऑर्गनायझर टीम निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्समध्ये आपल्याला जे पाहायला मिळेल आणि तिथे अगदी आपण पाहतोय थोडीशी चर्चा शाहरुख सर करताना पाहायला मिळणार आहे. ओव्हर टू शाहरुख सर. तर धन्यवाद. माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्र परिवार ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आमच्या सगळे आयोजक कमिटीचे सदस्य आमच्यासोबत आहेत. इथे सुशांत आहेर पाटील आहेत, सचिन ढिंगे सर आहेत, निलेश दादा वरपे आहेत, निलेश गायकवाड सुद्धा आहेत. तर या स्पर्धेचं आयोजन करत असताना तुमच्यासमोर कोणती मोठी आव्हानं होती आणि आज तुम्ही कुणाची प्रेरणा घेऊन या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे? किती अडचणी आल्या, का पार्श्वभूमी काय आहे या स्पर्धेची, ज्या पद्धतीने तुम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं आणि किती किती अडचणी येतात ज्यावेळेस तुम्ही स्पर्धेचं आयोजन करता, काय सांगाल? प्रथमतः जेव्हा आम्ही नियोजन हॅलो 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 माईक चेक. जेव्हा आम्ही टुर्नामेंटचं आयोजन केलं तेव्हा बऱ्याचशा अडचणी होत्या की ग्राउंडचं या ठिकाणी जे काही वातावरणाचं म्हणजे की पाऊस सांगितला होता आणि एवढं मोठं नियोजन असतं की ज्यावेळेस पाऊस वगैरे व्यत्यय येतो, नैसर्गिक आपत्ती आहे ती, पण त्यानंतर समजा जर पाऊस आला तर नियोजन पूर्णपणे कोलमडून जात असतं. परंतु निसर्गाने आम्हाला प्रथमतः साथ दिली आणि ज्यावेळेस टुर्नामेंट करण्याचं ठरवलं बक्षिसं वगैरे, परंतु आमचे नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि सुजयदादा खंबीर होते की ज्यांनी आम्हाला या ठिकाणी पूर्णपणे मार्गदर्शन केलं. बंटी आयर सर असतील आणि शरद भाऊ आयर सर असेल, त्यांनी आम्हाला सांगितलं की टुर्नामेंट करा तुम्ही, तुम्हाला जे अडचण येईल त्या ठिकाणी मी खंबीर उभं राहील. धन्यवाद निलेश दादा, आपल्यासोबत होते. एक शेवटचा प्रश्न, आता बरेचसे प्रेक्षक सुद्धा आमच्यासोबत जोडलेले आहेत. पुढच्या वर्षी प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी नवीन खास काय असेल? पुढल्या वर्षी सुशांत सरांनी जर ठरवलं तर मला वाटतं की निश्चित यापेक्षाही मोठे बक्षीस असेल आणि यापेक्षाही मोठं भव्य दिव्य नियोजन या ठिकाणी असेल. धन्यवाद. परत एकदा पुढे आपण चर्चा करूच, परंतु आता मॅचही सुरू आहे आतमध्ये. परत एकदा जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. जुन्नर भूषण मनोजजी बेल्हेकर सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. थँक्यू. शाहरुख पठाण सर होते आणि त्याबरोबर ऑर्गनायझर टीम आपल्याबरोबर चर्चा करताना पाहिजे आणि अगदी आपण पाहतोय या ठिकाणी तुझी चर्चा होती. बक्षीस जराड, राजू डावकर सर, त्याबरोबर सुहास यांच्याबरोबर होती चर्चा या दरम्यान अगदी आपण पाहतोय. पण चर्चा होत असताना DRS घ्यायचं की नाही याबद्दल चर्चा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जी होती आहे. आणि इथं टाईम थांबणार नाही. एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, बरेच जण विचार करतायत की इथे आम्ही स्टंप टोकत होतो सर, पाणी ड्रिंक्स ब्रेक जो होता त्याच्यासाठी गाडी अर्धा मिनटं लेट आली सर, बॅट्समन थोडासा उशीर येताना पाहायला मिळाला. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण 40 मिनिटामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, तुम्हाला 40 मिनिटं ही महत्त्वाची आहेत. एक एक मिनिट अतिशय महत्त्वाचा असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इथे तुम्हाला ही सेकंद जे आहेत ना, या सेकंदांचा विचार करावा लागेल. लो फुल टॉस आहे, खेळला गेला मात्र फाईन लेगला, सीमा रेषेच्या बाहेर पोहोचेल. खिलाडी के मस्तक पे दस्तक, खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए इस 6 रन के दीवाने. फटका असा धुवाधार हा मारला षटका. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटका. पूर्णपणे झुकून दिलं होतं या चिन्हवरती स्वतःला अक्षय जराडने. आणि ही कासेद आहे अक्षय जराडची. ज्यावेळेस विषय गंभीर, अक्षय जराड असतो खंबीर. परत एकदा आपण पाहिलं मिस टाइम फटका आपल्याला पाहिलं मिळेल. शतरक्षक चिन्हवरती येताना पाहायला मिळाला. एक धाव तर येते, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न दिलेला नकार आहे. एक सिंगल आली, सिंगलच्या रुपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावसंख्या असेल ती असेल आता 44. 5वं षटक चालू झालंय. 3 बाद 44 धावा आहेत. पहिले 2 चिन्ह वाईड आले, पुढच्या चिन्हवरती षटकार येताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये इथे एक सिंगल येताना आपल्याला जे पाहायला मिळालेले. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये 5वा दिवस कॉलबॅकचा राऊंड अगदी दुपारच्या सत्रापासून सुरू झाला. त्यानंतर अगदी आपण पाहिलं की खास करून सुपर 8च्या लढती आपल्याला ज्या पाहायला मिळाल्या. 4 वाजता आज सुपर 8च्या लढती पण सुरू झाल्या. सुपर 8च्या लढती सुरू झाल्यानंतर जे युद्ध होतं ते भयानक आहे आणि इथे अगदी आपण पाहतोय
फ्लाइटेड क्या है लेकिन ये निर्णय अजून आणि निर्णय काय आहे मला तो चेक केला जाईल तिसऱ्या पंचांची मदत आणि 6 फटका असा द्वादार हा मारला षटकार भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. स्पर्धेच्या निमित्ताने आयोजकांचे आपले प्रमुख सदस्य सन्माननीय रोहित आहेर पाटील गेल्या 1 तासापासून या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. मधुर धुळेवरती केले गेलं आक्रमण ज्या मधुरने बहारदार कामगिरी त्याच मधुरवरती आक्रमण केलं यावेळेस मात्र शॉर्ट पिच होता मिड विकेटला पाठवलाय आणि म्हणतोय काय समजले का तुले सुहास पवार म्हणतात मले छेरान फटका असा द्वादार हा मारला षटकार भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. एक जबरदस्त फटकेबाजी आतमध्ये अगदी आपण पाहतोय जी होतीये ती खास करून सुहास कामगिरी करतोय झकास मिळवायचा मात्र विजय हमखास आणि हा विजय मिळवण्यासाठी मोठी धावसंख्या सगळ्यात महत्त्वाची आहे. अब तक 56 धावा आहेत. या षटकामध्ये धावसंख्या वेगाने आली आहे. आत्तापर्यंत 21 धावा आल्यात 4 चेंडू. यावेळेस अगदी आपण पाहतोय बॅट होते चेंडू परफेक्ट तर येऊ शकला नाही पण अक्षयराचा कॉल होता एक सिंगल येईल आणि ही सिंगल जर अगदी आपण पाहिली तर सुहाच्या खात्यामध्ये असेल. धावफलक वाढला जाईल. धावसंख्या 57 आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक चालू असताना एक चेंडू यायचा बाकी अजूनही मधुर धुळे याचा 8 ओव्हरचा फॉर्मॅट आहे. बॉलबॅकचे राऊंड HDFC बँकेचे मॅनेजर सन्माननीय सुरेश वरपे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून स्वागत आहे. पुढचा चेंडू उजवीच्या बराचसा बाहेर येताना पाहायला मिळाला व्हाईट बॉलचा इशारा आहे दरम्यान अगदी आपण पाहतोय पंचांचा आपल्याला पाहायला मिळालंय आणि धावप्रगती धावसंख्या आपण पाहू 58 धावा आहेत. अजून एक चेंडू यायचा बाकी आहे. या एका चेंडूची सांगता कशी फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता बॅट होते चेंडू येऊ शकला नाहीये त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने होईल षटकाची सांगता. 5 ओव्हर कंप्लीट 3 बाद 58 आणि आपल्याकडे वेळ आता बाकी राहिलाय तो 8 मिनिटाचा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 6वं येताना आपल्याला जे पाहायला मिळेल आणि 7S लाईव्ह कॅमेरामॅनला मी मनापासून धन्यवाद देईल की सगळ्यांची खबरदारी ज्यांच्या माध्यमातून घेतली जाते कारण 7S लाईव्हच्या माध्यमातून कोणती क्रिकेटची स्पर्धा असेल नेहमी स्वबळावरती उचलले जाती जबाबदारी यांची बातच आहे न्यारी. असं असताना मात्र आमचं 7S लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपल्या सगळ्यांचं मी मनापासून याकडे सरचे असं स्वागत करेल. शंभूराज 11 गोगलगाव सुरुवातीला फलंदाजी करताना पाहायला मिळते. 7वं षटक सुरू होईल. 6व्या षटकासाठी गोलंदाज भूषण ज्याने पहिले षटक टाकलं होतं 7 धावा खर्च केला 1 विकेट मिळवली होती तो भूषण मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. भूषणला 1 विकेट येताना पाहायला मिळाली होती. जुनेची विकेट त्याने घेतली होती. एक चांगला असा झेल आपल्याला होताना पाहायला मिळाला होता. फुलटास आहे या दरम्यान अगदी आपण पाहतोय पॉइंटला चेंडू खेळला क्षेत्ररक्षक नाही तिथे कोणी चेंडू आणि सीमारची जी झाली आहे सुंदर अशी भेट चौकार आलाय एकदम ग्रेट.
कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग पाहुणी मोका हा मारला चौका श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय या ठिकाणी धाफलक जो वाढला गेलाय धाफलक होती धावसंख्या असेल आता 62 धावा धाफलक यायला सुरुवात झाली ड्रिंक ब्रेक झाला मैदान के अंदर चला गए वह पाणी और बदल गई कहाणी 62 लॉस ऑफ 3 यावेळेस उंची मिळाली आहे क्षेत्ररक्षक स्वतः घनश्याम सोनेजी डाऊन द बॉल मोठी विकेट सुहास पवार होईल बाद बॅटर आउट बॅक टू डग आउट ए डीजे अरे लका वाजव ना संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी खूप उंची निश्चितप्रमाणे चेंडूला मिळाली होती घनश्याम सोनेजीने एक चांगला असा झेल या ठिकाणी जो घेतला आणि मोठी त्याला जे पाहायला मिळाली मोठी विकेट आली सुहासच्या रूपाने आणि आता न्यू बॅटर शिवान शेख खूप मोठं नाव शिवान शेख यांचं भारत पाकिस्तानच्या मॅचमध्ये सुद्धा अगदी आपण शिबानला पाहिलंय यावेळेस अगदी आपण पाहतोय पॉइंटला टायगर अभी जिंदा आहे 4 रन चौकात कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग पाहुणी मोका हा मारला चौका श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका या चौकाराच्या रूपाने खातं खोललं जाईल या ठिकाणी शिबान शेख याचा स्क्वेकरचा एक जबरदस्त फटका कुठल्याच क्षेत्ररक्षकाला संधी ठेवली नाही चेंडू अडवण्यासाठी चौकार आलाय धाबलक वाढला 66 धावा आहेत 4 गड्याच्या मोबाईलमध्ये 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असतात त्यातले 3 चेंडू यायचे बाकी आहेत यावेळेस इथं अगदी आपण पाहतोय नो बॉल बीमर होता आणि याच बीमर वरती चौकार पण आलाय आंधळा मागतो 1 देऊ देतो 5 कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग पाहुणी मोका हा मारला चौका श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका पुढचा चेंडू फ्री हिट असेल म्हणजे आपण पाहिले की खूप जोरात चेंडू टाकण्याचा खूप वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत असताना भूषण याच्याकडून कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू आपल्याला जो पाहायला मिळाला पुढचा चेंडू असेल फ्री हिट कमरेपेक्षा जास्त उंची फुलटा चेंडू पाहायला मिळाली होती 71 यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू खेळला जातो अगदी कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय तिथं पोहोचला जाईल एक आली आहे दुसरीचा प्रयत्न केला जाईल पहिलं क्षेत्ररक्षक उशीर येतोय 2 धावा आल्या धाप्रकार धावसंख्या असेल आता 73 4 गाड्यांच्या मोबाईलात 6वं षटक चालू आहे आणि आता जर टायमिंग आपण पाहिला 40 मिनिटं संपण्यासाठी तुमच्याकडे अजून 8 मिनिटं बाकी आहेत आणि 35 मिनिटं संपण्यासाठी तुमच्याकडे अजून इथे 3 मिनिटं बाकी आहेत 35 मिनिटं 45 3च विजय सांगण्याच्या हातामध्ये चेंडू पोहोचला झाला म्हणजे 40 मिनिटं संपण्यासाठी 3 मिनिटं बाकी आहेत आणि 45 संपण्यासाठी तुमच्याकडे 8 मिनिटं बाकी होती त्यातले काही सेकंद तुमचे संपले गेले तुमच्याकडे वेळ खूप कमी 40 मिनिटात तुम्हाला 8 ओव्हर कंप्लीट करायच्यात नाही केल्या तर जिथे 40 मिनिटं संपणार आहे तिथून एक क्षेत्ररक्षक तुमचा हा 30 सर्कलच्या आतमध्ये वाढला जाईल आणि दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय 45 मिनिटं संपली म्हणजे इथं टायमर 0-0 झाला तुम्हाला अजून एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल ही गोष्ट लक्षामध्ये घ्या यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू बॅटवरती येऊ शकणार नाही निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळालाय डॉट बॉल आलाय षटकाची झाली आहे समाप्ती 6 ओव्हर कंप्लीट 4 बाद 74 शंभूराजे 11 कोकलगाव शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली गाणं म्हणू
तो यानंतर होणारा सामना जो आहे त्या सामन्याचा टॉस करायचा. प्लेइंग 11 रेडी ठेवा. हॉटेल निवान अँड शिरसाट स्पोर्ट्स. हॉटेल निवान खेळतंय ना. आर्या 11 नाशिक आणि त्याचबरोबर मराठा वॉरियर्स दोन्ही संघाचे कॅप्टन रेडी राहा. यानंतरच्या दोन्ही टीम रेडी राहा. आर्या 11 नाशिक आणि मराठा वॉरियर्स लोणी. यानंतरच्या सामन्याचा टॉस नॉकआउट राऊंडला सुरुवात होणार. याच्यानंतर विजय सांगळे आलाय. नवीन गोलंदाजी मारली. पहिला चेंडू त्याने शिबानला डॉट टाकलाय. एकाच तालुक्याला बिलॉंग करणारे खेळाडू. इथे मात्र प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये खेळाडू आहे. षटकार आलाय. चेरन फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धापलक वाढला गेला. धापलकवरती धावत संख्या 80 धावा आहेत. 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. बॉल द्या. बॉल मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं राहणार आहे. खूप चांगला फटका निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. या ठिकाणी जो खेळला गेला होता चेंडू थोडासा खाली होता. अगोदरचा चेंडू सुद्धा खालीच होता. आत्ताचा चेंडू खाली, पण अगोदरचा चेंडू डॉट आला ना, पुढच्या चेंडूवरती षटकार आला. हा जो अनुभव आहे ना, याच अनुभवाच्या जोरावरती खेळाडू नेहमी मोठा होताना पाहायला मिळतोय. आणि अनुभवाची शिदोरी नाही, अनुभवाचा समुद्र आहे शुभान शेख. आणि याच अनुभवाच्या जोरावरती कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. यावेळेस थोडासा मिस्टॅम फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. भूषण चेंडूवरती येतोय. एक सिंगल आली. सिंगल चेंडूपडे धापल करते. धावा संख्या आहे ते असेल आता 81. टाइम आउट. 40 मिनिटाचा वेळ तुमचा संपलेला आहे. आणि आता इथून पुढे तुम्हाला कॅल्क्युलेट केला जाईल. इथून पुढचा जिथे 0-0 होईल तिथून पुढे सुद्धा तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आत्ता पण घ्यायचा आहे, पण इथून पुढचे राहिलेले 9 चेंडू सुद्धा तुम्हाला उर्वरित 4 मिनिटं आणि 20 सेकंदात मात्र टाकायचे. ही पण गोष्ट लक्षामध्ये घ्या, नाहीतर अजून एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाजीवरती तयार आहे विजय. अक्षय जराळासाठी मारा करेल. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. लेग बायचवर पण एक सिंगल आली. तुम्ही पाहा अक्षय जराळाची कामगिरी तुम्ही पाहिली. 14 चेंडू खेळलाय, 17 धावा त्याच्या खात्यावरती आहेत. त्याच्यामध्ये त्याचा एक षटकार एक चौकार पण आहे. म्हणजे 2 चेंडू त्याच्या धावा किती 10 आहेत. आणि पुढच्या 12 चेंडूमध्ये धावा किती आहेत 7 आहेत. पण हा विचार करण्यापेक्षा सगळ्यात मोठा विचार हा करून 4 विकेट आल्यात. अक्षय जराळांनी एका बाजूने विकेट पण टिकून ठेवलेली आहे. हे पण तितकंच महत्वाचं आहे. थांबणे तितकंच गरजेचं राहत. 82 वरती धापलक. विजय सांगळेची करामत जबरदस्त होताना आपल्याला जे पाहायला मिळते. अचूक टप्पा आहे. अनुभव सुद्धा आहे विजय सांगळेच्याकडे आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती गोलंदाजी करतोय. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू खेळला गेला कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगला झालेला झेल आणि संपलाय शिबान शेखचा खेळ. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांकडून ही पहा ओव्हर. शिबान एक चांगला फटका खेळताना पाहायला मिळाला होता, पण ज्या प्रकारचा फटका होता त्याहीपेक्षा मोठा झटका या ठिकाणी बसताना पाहायला मिळाला. शंतनू यांनी घेतला मात्र एक चांगला असा झेल पाहायला मिळाला. शिबान शेखची विकेट आली आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः अंकुश शेकडे सर. अंकुश शेकडे आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आत. 5 विकेट आलेत, 82 धावा आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळणार आहे.
पाहिजे मैदानाच्या आतमध्ये काय करामात होणार आहे. प्रसाद गोलंदाजीवरती तयार आहे. यावेळेस उंची खूप मिळाली आहे. पायचे पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक तिथं कोणीच नाहीये. चेंडू सीमारच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. दिला तर आमचे मित्र खूप सुंदर आर्टिस्ट निश्चितप्रमाणे जे आहेत कलाक्षेत्रामध्ये यांचं खूप मोठं नाव आहे. ते आदरणीय आमचे मित्र खास संगमनेरवरून अर्थातच मंगेशजी ढवळे सर अगदी क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्यांचं मनापासून स्वागत आहे. परत एकदा आपण पाहिलं या ठिकाणी चेंडू खेळला गेला आहे. तो कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आहे. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल आणि तिथे दुसरी सुद्धा धाव आली आहे. 2 धावा आल्यात. या 2 धावसंख्येनंतर दापलकर धावसंख्या 88. शेवटचे 4 चेंडू या दरम्यान जे बाकी आहेत आणि तुमचे सेकंद पण बाकी आहेत. किती? 50. ओनली 50 सेकंद. 50 सेकंद आणि त्यासाठी 4 चेंडू. गोलंदाज तयार आहे. बिघड केला आहे. तिथे अगदी आपण पाहतोय गॅपमध्ये सीमारेषेच्या बाहेर. चला शेवटच्या षटकात आक्रमण सुरू झाले मात्र अक्षय जराडकडून. 4 रन चौकार आहे. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी. फलंदाजाची सगळ्यात सुरक्षित जागा गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलेला फटका किंवा गोलंदाजाच्या अगदी जवळून खेळलेला फटका. 92 वरती दापलक. शेवटचे 3 चेंडू बाकी आणि इथे अगदी आपण पाहतोय फाईन लेगला परत येता फटका खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळेल. पाहता चेंडू सीमारच्या जवळपास अडवला जाईल आणि त्या दरम्यान एकच धाव आली आहे. टाइम आउट सर. त्यामुळे 2 चेंडूंसाठी तुम्हाला अजून एक क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 45 मिनिटं सुद्धा तुझी संपलेली आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान रवींद्र चापेला पाहायला मिळालं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी 3 धावा इथं वाचवल्या गेल्यात. आता अंकुश शेकडे सर काय क्रमात करतायत. पहिल्या डावाचे फिनिशर कसे आहेत अंकुश सर ते आपल्याला पाहिजे. 93 धावा. 5 फलंदाज बाद. बिघड केलाय. फ्लायटेड चेरन. जबरदस्त षटकार आलाय. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. या चिन्हवरती षटकार आला तर संघ मालकांच्या वतीने 500 रुपये अंकुश शेकडे सर यांच्यासाठी जे असणार आहेत. 4 ओव्हर 35 होत्या. आता 99 आहेत. परत एकदा आपण पाहतो. इथे एकदा आपण पाहिलं. इथं क्षेत्ररक्षक चिन्हवर येताना पाहायला मिळेल आणि त्या दरम्यान एक सिंगल 100 धावा कंप्लीट. 100 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. शंभो राजे 11 गोगलगाव संघाच्या बनवायच्या 101. चला टॉस आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आर्या 11 नाशिक आणि त्याबरोबर मराठा वॉरियर्स लोणी. बोथ कॅप्टन आपण या ठिकाणी ताबडतोब तयारीमध्ये राहा. मनसुबची विकेट आली होती 0 वरती. तिथं अगदी आपण पाहतोय पहिल्या चुंदी विकेट त्यांना पाहिली होती. जुनेद पटेलला आपण पाहिलं. 5 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्या. संदीपने डाव समजण्याचा प्रयत्न करत असताना घनश्याम सोनीने त्याचा झेल घेतला. 10 धावा त्याने बनवल्या. अक्षय जराड 18 चेंडू 28. ही विकेट खूप महत्त्वाची होती आणि अक्षय जराडची कामगिरी खूप चांगली पद्धतीने होताना पाहायला मिळाली. सुहास पवार 6 चेंडू 18 डाव समजण्याचा प्रयत्न केला पण चांगला झेल होत. सुहास मात्र परतला. शिबान शेख कौतुक करावं लागेल. अगदी 6व्या नंबरवरती आला पण 9 चेंडूमध्ये 18 धावा शिबांनी बनवल्या. अंकुश शेकडे सरांचं कौतुक करा. फक्त 2 चेंडू खेळलेत. 1 षटकाराच्या मदतीने 7 धावा त्यांनी आपल्या संघासाठी ज्या बनवल्यात. मधुर धुळे 2 षटकं 33 धावा 1 विकेट. अमोल डुबे 2 षटकं 14 धावा 1 विकेट. भूषण 2 षटकं 23 धावा 2 विकेट. विजय सांगळे 1 षटक 7 धावा 1 विकेट. तर प्रसाद कुराडे 1 षटक 18 धावा 1 विकेट नाही. कौतुक विजय सांगळेचं कौतुक करावं लागेल कारण एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी
खास करून विजय सांगळेचे होताना आपल्याला जी पाहायला मिळाली. तर चला मैदानाच्या आतमध्ये पहिला डाव तर संपला, दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू करणं गरजेचं राहणार आहे. हॉटेल निवान शिरसा स्पोर्ट्स आपण मैदानाचा ताबा घेणं हे सगळ्यात गरजेचं असणार आहे. फलंदाज आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी श्री शंभूराजे 11 गोगलगाव आपण मैदानाच्या आतमध्ये. चला दोन्ही टीम कॅप्टन आर्या 11 नाशिक टीमचा कॅप्टन प्लेइंग 11 ताबडतोब घेऊन या. त्याबरोबर मराठा वॉरियर्स लोणी संघाचा कॅप्टन प्लेइंग 11 घेऊन या. आणि टॉस बॉक्समध्ये राहुल बोंबे सर आपल्याबरोबर जोडले जाणार टॉससाठी. चला त्यामुळे लवकरात लवकर आपण या, वेळ आपल्याकडे खूप कमी राहणार आहे. लोणी प्रीमियर लीगच्या मैदानावर स्पर्धा कशी रंगली, बसून मेळ धावांचा ही पहा इनिंग संपली. हॉटेल जय हो नांदुरकीचे प्रोप्रायटर मान्य संतोष भाऊ कुदळे पाटील व मान्य सागर भाऊ कुदळे पाटील यांच्याकडून ही पहा इनिंग संपली. थँक्यू. प्रेझेंटेशन बॉक्समधून पुढे एकदा नामदार चषकामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हॅलो. थँक्यू. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. सन्माननीय महेशजी विखे पाटील, सन्माननीय रोहितजी आयर पाटील या उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला आर्या 11 नाशिक आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठा वॉरियर्स लोणी आहे. लोणी विरुद्ध नाशिक टॉस होतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. छापा कॉल आर्या 11 नाशिकचा ॲटचा काटा. दादाभाई शेख मराठा वॉरियर्स लोणी टीमनं टॉस जिंकला. निर्णय गोलंदाजी बॉलिंग करण्याचा निर्णय. महत्वपूर्ण मॅच आणि विशेषतः ह्या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवण्यासाठी ही मॅच खूप महत्त्वाची असेल. काय चेंजेस असतील आणि काय रणनीती? काही चेंजेस नाही, कमीत कमी रनामध्ये धरायचा प्रयत्न करू आम्ही. विशेषतः आज कॉलबॅकमधनं इथपर्यंतचा प्रवास केलाय आणि संघामध्ये जे कॉम्बिनेशन आहे ना त्याबद्दल काय सांगाल? कॉम्बिनेशन चांगलं बनले आज, पण ते दिवसभर खेळल्यामुळे थोडं थकवा झालं नाही, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला. ओके, नक्कीच आवाजामधून देखील तुमचा थकवा जाणवतोय. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅच पाहत राहा 7S लाईव्हच्या माध्यमातून आणि यानंतर आवाज ऐकत राहा शाहरुख पठाण सरांचा. थँक्यू. सर्वांचं मनापासून स्वागत. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग आपण पाहतोय. माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील
यांच्या माध्यमातून यांच्या मित्रपरिवाराच्या सर्वांच्या आयोजनातून ही क्रिकेटची स्पर्धा आज या स्पर्धेचा 5वा दिवस आपल्याला इकडे संपन्न होताना पाहायला मिळतोय. आणि विशेष म्हणजे या मॅचमध्ये जिंकण्याकरिता 101 धावांचं टार्गेट आहे. आघाडीची जोडी प्रारंभिक 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अमोल दुबे आणि त्यांच्या जोडीला घनश्याम सोनीजी हे 2 फलंदाज आलेले आहेत. आपण बघू शकतो आमचा मुख्य मंच तिथून अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अमन शेख यांना सुद्धा आपण बघू शकता. यावेळेस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल फाईन लेगमध्ये मार्गस्थ होतोय आणि सरळ सीमारेषेच्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. चौकार इथे प्राप्त केला जातोय. चौकार इथे प्राप्त होतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 10 धावा. 101 धावांचं टार्गेट हॉटेल निवांत शिरसाट स्पोर्ट 11 लोणी या संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. आणि या 101 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 चेंडूंमध्ये 10 धावा आल्यात. घनश्याम सोनी यांच्या बॅटमधून 2 चौकार आतापर्यंत येत असताना पाहायला मिळालेत. सुहास पवार यांच्या विरुद्ध त्यांनी आक्रमण केले पहिल्या ओव्हरमध्ये. पाहूयात आता सुहास पवार कशा पद्धतीने पुनरागमन करतायत. संघाचे आयकॉन एका बाजूला तर शिर्डी शहरातील एक प्रतिभाशाली खेळाडू घनश्याम सोनेजी स्ट्रायकर एंडकडे लॉफ्ट केलाय. मिड विकेट मध्ये बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. अजून एक शानदार दमदार षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. थँक्यू. रडारमध्येच बॉल मिळाला अगदी घनश्यामच्या तोंडाच्या समोरच आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये झेल सुद्धा झालाय प्रेक्षकांमध्ये. फुलर लेंथवर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे लागोपाठचा दुसरा तडाखा. घनश्याम सोनेजी बॅक टू बॅक सिक्सेस. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. 2 चेंडू आणि 2 लागोपाठचे षटकार. सुहास पवार यांच्या विरुद्ध पहिल्याच ओव्हरमध्ये प्रचंड मोठं आक्रमण आपल्याला घनश्याम यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. हमको हर दौर के गर्दिश ने सलामी दी है, हम वो पत्थर है जो हर दौर में भारी निकले है. आणि तेच घनश्यामने सांगितलंय. बॉल उंच गेलाय. फिल्डर मात्र बॉलला जज करतायत. 2 क्षेत्ररक्षक आले होते परंतु त्यांनी बॉल अडवणं शक्य नव्हतं आणि हा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे जातोय. खेळाडूला एकदा चेक करा काही दुखापत झाली आहे का. बॉल मात्र सीमारेषेच्या पार गेलेला आहे. 4 धावांसाठी चौकार आलेला आहे. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौकार. दिला तर झापूक. एका हातामध्ये झेल पकडला तर 500 रुपये, 2 हातामध्ये झेल पकडला तर त्यांना 200 रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. परंतु 101 धावांचा पाठलाग करत असताना स्वप्नवत सुरुवात इकडे घनश्याम करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. सुहास पवार यांच्या विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 26 धावा वसूल करण्यात आलेल्या आहेत. अमोल दुबे आता स्ट्रायकर एंडवर येत आहेत. अजितजी बेंद्रे साहेब यांच्या वतीने अमोल दुबे यांनी जर अर्धशतक बनवलं तर 2100 रुपयांचा पुरस्कार अमोल दुबे यांच्यासाठी दिला जाणार आहे. पहिल्या ओव्हरनंतर धावा 26 झालेल्या आहेत. अजून 75 धावांची गरज आहे. 42 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सिबान शेखच्या विरुद्ध अमोल दुबे हे बॅटल आपल्याला इकडे पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये. बॉलर तयार. फुलर लेंथवरचा बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडल पद्धतीने बॉलला स्टिअर केलाय. फ्लाय स्लिपमध्ये बॉलला अडवलं जाईल. 1 धाव तिकडे पूर्ण होत असताना आपल्याला बघायला मिळते. 1च्या मदतीने धावफलकामध्ये छोटासा बदल 27 धावा धावफलकावर बनवल्या जात आहेत. घनश्याम सोनी यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 26 धावा धावफलकावर आपल्याला बनताना पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2चा आपण विचार जर केला तर पहिल्याच बॉलवर एक सिंगल हलक्या हाताने बॉलला ढकलत असताना अमोल दुबे, मनसुब शहा यांना आपल्या स्क्रीनवरती आपण बघू शकता. बघूयात आता थोडीशी चर्चा पंचांसोबत होताना दिसेल.
27 धावा धावफलकावर. चला, वेळ सुद्धा आपल्यासाठी महत्वाची आहे. 74 धावांची गरज. सिबान शेख षटक क्रमांक 2 घेऊन आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी थोड्याशा धावा खर्च करण्यात आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये त्या रोखण्याचा प्रयत्न सिबान शेख कशा पद्धतीने करत आहेत. यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटरी बॉलमध्ये मिलाप चांगला झाला नाही. जुनेद पटेल मिड विकेटमध्ये बॉलला अडवतात. एक धाव तिकडे पूर्ण होताना दिसते आणि 1च्या मदतीने धावा फलकामध्ये देखील बदल होतोय. 28 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. 101चं टार्गेट आहे. या स्पर्धेमध्ये 100पेक्षा अधिकच्या धावा सुद्धा आपण दुसऱ्या डावामध्ये होताना पाहिल्या, म्हणजेच चेस होताना सुद्धा आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. इथे सुरुवात तर खूप चांगली राहिली. अमोलने बॅट वेगात फिरवली. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये आला. घनश्यामने सांगितलं की सरळ बॅटने खेळ, धावा तू बनवू शकतो. अमोल दुबेने सांगितलंय थांब, मी अजूनही आहे. 28 धावा धावफलकावरती. अमोल दुबे काहीही करू शकतो, हे सगळ्या क्रिकेट रसिकांना माहिती आहे. त्याच्यामध्ये क्षमता किती आहे, त्याच्यामध्ये पोटेन्शियल किती आहे. लॉफ्ट केलाय, उंच जास्त गेलाय, फटका फसतोय आणि तिकडे संदीप भांगरे बॉलच्या खाली. अमोल दुबे यांची मोठी विकेट इकडे येताना पाहायला मिळते. इलिव्हेशन जास्त मिळालं आणि अमोल दुबे यांना इकडे परतावं लागतंय. अगोदरच घनश्यामने सांगितलं होतं सरळ बॅटने खेळ, धावा तू बनवू शकतो, परंतु परत एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अमोलने केला. उंच जास्त गेला आणि अमोल दुबे निराश, हताश, हतबलोन जड पावलांनी मैदान सोडतायत. 3 चेंडू 1 धाव अमोलने बनवली, ते होत आहेत बाद. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. संदीप भांगरेचा वेल जज कॅच बघा. वेगवेगळ्या अँगलने ही दृश्य दाखवली जात आहेत. इलिव्हेशन खूप मिळालं, उंची जास्त मिळाली, बॅटवर प्रॉपर चेंडू आला नाही आणि तदनंतर संदीप भांगरे बॉलच्या खाली आले आणि चांगल्या तंत्राचा वापर करत या कॅचला कॅरी केलं आणि फलंदाज अमोल दुबे यांची विकेट इकडे येताना आपल्याला पाहायला मिळते. 28 या आकड्यावर फलंदाज बादून परतलेले आहेत. अमोल दुबे यांची मोठी विकेट इकडे प्राप्त करण्यात आली आहे. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मागच्या सामन्याचे हिरो रवी घोयरट आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. समोर सिबान. वाह, प्रचंड वेग, भन्नाट वेग, वेगवान सिबान असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बघू शकतो ॲक्शन रिप्लेमध्ये खूप चांगला कंट्रोल खांद्यावरचा. टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा आतमध्ये येतो आणि रडप सुद्धा आपल्याला खूप चांगला बघायला मिळतो. आणि इथे रवी घोयरट आखूड टप्प्याचा बॉल होता, बॅटवर येऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. धावा फलकावर 28 धावा झालेल्या आहेत. सिबान तयार. ऑफस्टम्पच्या बाहेर त्याला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलाय, धाव मिळणार नाही. हा चेंडू मात्र मित्रांनो निर्धाव आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 26 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये सिबान शेख यांनी फक्त 2 धावा दिल्यात आणि अमोल दुबे यांची विकेट सुद्धा या ओव्हरमध्ये आली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये पुनरागमन झालंय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एक खेळाडू माघारी परतलाय. धावा झालेल्या आहेत 28. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज मोठ्या संख्येने आलेत. काल बघितलं प्रेक्षकांची मोठी गर्दी आपल्याला स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाली होती. आज सुद्धा स्टँड्स भरलेले आहेत. लहानगे आलेत, ज्येष्ठ आलेत, तरुण मंडळी मोठ्या संख्येने आली आहे. सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आमच्या नामदार चषक लोणी प्रीमियर लीग माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्र परिवार लोणी खुर्द यांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत. प्रवरा नगरवरून बरेचसे क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. सर्वांचं स्वागत असणाऱ्या 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 2 ओव्हर नंतर 28 धावा. षटक क्रमांक 3 टाकलं जात आहे आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता संतोष मगर यांच्या खांद्यावर विश्वास आता दाखवण्यात आलाय. यावेळेस पायांवर टाकण्याचा प्रयत्न, परंतु घनश्यामने दर्शन बाउंड्री लाईनचे घडवलेत आणि पहिल्याच बॉलवर संतोष यांचं सुद्धा भव्य स्वागत इकडे घनश्याम सोडीची अंडी केलंय. षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार.
थँक्यू डीजे. फलंदाजीमध्ये निश्चितच घनश्याम तेच सांगतायत, नाद करा पण आमचा कुठं. तुम्ही जरी 100 बनवले असल्या आम्ही सुद्धा 101 बनवू शकतो आणि तेच सुरुवातीलाच घनश्यामने दाखवलेलं आहे. धावा फलकावर 34 धावा झाल्या, त्यातल्या 33 घनश्यामच्या आहेत. संतोष मगर तयार होत आहेत. हाफ ट्रॅकर, बॅटची एज आणि मागे मनसुफ शहा यांचं सेलिब्रेशन. मोठी विकेट घनश्याम यांना परतावं लागेल. साधारण चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न तिकडे घनश्यामने केला. बॅटची आउटसाइड एज आणि मागे मनसुफ यांनी चूक केली नाही, पकडला झेल. घनश्यामचा संपतोय खेळ. 33 या धावसंख्येवर घनश्याम यांना परतावं लागतंय. विकेट आली आहे. फलंदाज घनश्याम इकडे बादून परतलेत. धावा फलकावर धावा 34 आहेत. 2 खेळाडू इथे आता बादून परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 34 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहिलेला आहे. 34 चेंडूंमध्ये अजूनही 67 पाहिजेत. बघा, ऑफस्टम्पच्या बाहेरचा आखूट टप्प्याचा बॉल, त्यानंतर मनसुफ शहा यांनी केलेलं सेलिब्रेशन. घनश्यामची विकेट किती महत्त्वाची होती ते मात्र त्यावरून आपल्याला लक्षात येईल, कारण बॅटिंगच तशी केली आहे घनश्यामने. सुहास पवारच्या विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये 26 धावा बनवल्या होत्या. संतोष मगर यांचं गोलंदाजीमध्ये कौतुक करावं लागेल. वीरेश शेट्टे गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू पुढे टाकला होता, पायावर टाकला होता, त्यावर षटकार आला होता, परंतु तदनंतर टप्पा थोडासा मागे खेचला. आखूट टप्प्याचा बॉल त्यांनी तिकडे टाकला आणि त्यात पूल करण्याच्या प्रयत्नात घनश्यामला परतावं लागलं. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी स्वतः संघाचे संघनायक भूषण उघडे आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. फुलर लेंथवरचा बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला फक्त दिशा दिली. लॉंगॉनमध्ये बॉल अडवलं जाईल. 1 धाव पूर्ण होत असताना आपल्याला दिसेल. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 26 झाल्या असल्या, परंतु सिबान शेखने दुसऱ्या ओव्हरमध्ये पुनरागमन करून दिलं. 2 धावा खर्च केला. एक महत्त्वाची अमोलची विकेट मात्र त्या ओव्हरमध्ये त्यांना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 मध्ये, म्हणजे षटक क्रमांक 3 ची सुरुवात षटकारानं झाली होती, परंतु संतोष मगर यांनी सुद्धा चांगलं पुनरागमन केलंय. रवी घोईरट यांना पण स्ट्रायकर एंडकडे पाहू शकता. आज या स्पर्धेमध्ये कमाल केली आहे रवीने. बॅट वेगात फिरवली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. फ्लिपर आपल्याला तिकडे बघायला मिळाला आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू बराचसा खाली राहत यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला, त्यामुळे बॅटवर हा चेंडू प्रॉपर येऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावर धावसंख्या 35 वर स्थिर आहे. 32 बॉल अजूनही शेष आहेत आणि 32 चेंडूंमध्ये 66 धावांची गरज आहे. मॅच दोन्ही बाजूने. यातून जो संघ जिंकणार तो सरळ क्वालिफायर 1 मध्ये जाणार आणि उद्या शिवगर्जना प्रतिष्ठान या संघासोबत उद्या तो संघ पहिला क्वालिफायर खेळणार आहे. लोवर फुल टॉस होता. निश्चितच लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. सिबान शेख बॉलवर येत आहेत. 1 धाव पूर्ण केली जाणार. 100 पद्धतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावा फलकावर 36 धावा इथे आपल्याला बनताना दिसत आहेत. प्रयत्न करावे लागतील. जरी 101चं टार्गेट असेल या मैदानावर बॅटिंग करत असताना दुसऱ्या डावामध्ये आपण बघितलं या धावा सुद्धा झालेल्या आहेत. प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. गोलंदाजी करत असताना संतोषचं सुद्धा आपण कौतुक करूयात. 5 चेंडूंमध्ये 8 धावा दिल्यात. पहिल्या बॉलवर षटकार येऊन देखील आखूट टप्प्याचा बॉल, पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसला होता, परंतु निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडला, निर्जन स्थळी बॉल पडला, झेल होऊ शकला नाही. बॉलला सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी केला गेलेला आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 3 ओव्हर संपतायत आणि 3 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 38. शेवटचे चेंडू 30 बाकी राहिले. 63 धावांची अजूनही गरज आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. संतोष मगर यांचं रिॲक्शन आपण अगोदर बघितलं. रक्षकांच्या मध्ये पडला, परंतु बॉल सीमारेषेच्या दिशेने निघाला. तिथे बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला होता. तिथे 2 धावा खर्च करण्यात आल्यात. बघा काय घडलं होतं. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटवर प्रॉपर आला नाही. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल पडला. त्यानंतर संतोष मगर नाराज आहेत आणि निश्चितच ती साफ निराशा दिसते. पहिल्या बॉलवर षटकार येऊन सुद्धा त्यांनी पुनरागमन खूप चांगलं केलं होतं. म्हणजे भूषणने जो कॅच उडवला होता ना, त्यासाठी संतोष मगरने किती प्रयत्न केले असतील, ट्रॅप बनवला असेल. फुलर लेंथवर सुहासचा हा चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर या ओव्हरमध्ये. मागच्या ओव्हरमध्ये सुहास पवार यांच्या विरुद्ध 26 धावा आल्या होत्या, परत आता दुसऱ्या ओव्हरमध्ये वैयक्तिक ते आले. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय फुलर लेंथवर. हा चेंडू निर्धाव येतोय. कमबॅक केले आता गोलंदाजी करणाऱ्या संघाने. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय.
मनसूफ बॉलच्या खाली आणि मनसूफ शहा तिकडे चूक करणार नाहीत. झेल पकडला जातोय. रवी गोयरट यांची विकेट. फलंदाज रवी यांना सुद्धा परतावं लागतंय. तिसरा धक्का. रवी गोयरट आउट. बॅक टू द डग आउट. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सुहास पवार यांचा पलटवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. हर वार का पलटवार हूं मैं, यू ही नहीं कहलाता, सुहास पवार हूं मैं. आणि तेच इकडे आपल्या या गोलंदाजीमध्ये दाखवलंय मनसूफ शहा. झेल पकडला त्यानंतरचं सेलिब्रेशन ॲग्रेशन दिसतंय आपल्याला मनसूफ यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाजी करण्याकरिता पहा पुढे टाकलेला बॉल. आय कॉन्टॅक्ट थोडासा डळमळीत होता. आय साईट थोडीशी डळमळीत होती. बॉल उंच जास्त गेला. बॅटवर चेंडू येऊ शकला नाही आणि तिकडे खूप चांगला कॅच कॅरी करण्यात आला मनसूफ यांच्यासाठी. हा सोप्पा झेल होता आणि तदनंतर हे सेलिब्रेशन. मोठी विकेट. 3 फलंदाज माघारी परतले. धावा फलकावर 38 धावा. 28 बॉल बाकी आहेत आणि येणाऱ्या 28 बॉलमध्ये 63 धाव्यांची अजूनही गरज आहे. त्यामुळे चांगला स्ट्रोक. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. परंतु मागे फिल्डर आहेत. बॉलपर्यंत येत आहेत. बॉलला उचलतायत, फेकतायत. तोपर्यंत तिकडे आपण बघू शकता एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 26 होत्या. आता 3.3 षटकं संपली आहेत. धावा 39 आहेत. मधुर धुळे आलेत फलंदाजी करण्यासाठी या स्पर्धेमध्ये. या मैदानावर मधुर धुळेने देखील आपला जलवा दाखवलाय. परंतु आता संघ अडचणीमध्ये सापडला. इथे मधुरला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. जोडीला आहेत भूषण उघडे. त्यांना देखील आज इथून पुढे संघाला विजयापर्यंत घेऊन जावं लागेल, कारण ही मॅच तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये जर तुम्ही जिंकत असाल तर तुम्ही सरळ क्वालिफायरमध्ये जाणार आहेत. या दोन्ही टीमचा विचार जर केला ना तर या स्पर्धेमध्ये एकही पराभव पाहिलेला नाहीये. हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. यावेळेस थोडीशी खराब लाईन, त्याचा फायदा इकडे या ठिकाणी घेतला जातोय. चुकीला माफी नाही, तेच मात्र इकडे भूषण उघडे सांगतायत. खराब लाईन, दिशा से भटके तो मिलेंगे फटके, आणि तेच इकडे पाहायला मिळालं. षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर. षटकार इकडे प्राप्त केला जातोय. थोडीशी खराब लाईन होती, त्याचा फायदा घेतला. यावेळेस हलक्या तरी बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला आणि हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या. 1 षटकार, 1 सिंगल आणि 1 विकेट या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक संपलं जात आहे ते 4थ्या क्रमांकाचं आणि 4 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा संख्या आहे 45 धावा. शेवटचे 24 बॉल 56 धाव्यांची अजूनही गरज. पहिल्या 24 बॉलमध्ये तुम्ही 45 बनवल्यात. अजून येणाऱ्या 24 बॉलमध्ये तुम्हाला 56 धावा या मॅचला जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील. हे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येत आलेले आहेत. आज प्रेक्षक गॅलरीमधून आपण बघू शकता वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या तालुक्यातून प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. प्रेक्षकांना माहिती आहे आज सुपर 8चा थरार आहे आणि आज नामांकित खेळाडू या मैदानावर खेळत आहेत. आज 4 आयकॉन आपण बघितले तर आज अमोल दुबे इन ॲक्शन आहेत. त्यामुळे बाबळेश्वरवरून खूप मोठा मित्र परिवार आलेला आहे. आज सुहास पवार देखील इन ॲक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आज प्रथमेश राठोड खेळताना पाहायला मिळत आहेत आणि आज नाशिकचे मनोज नाना यांना सुद्धा आपण इन ॲक्शन पाहतोय. त्यामुळे प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. हे लहानगे सुद्धा आज या स्पर्धेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने आलेले आहेत. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमचे वैष्णव कुमार त्रिभुवन, त्यांची मुलगी, ती सुद्धा आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेली आहे. तिचं सुद्धा आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. आमचे वैष्णवभाऊ कुमार त्रिभुवन यांचाही ट्रान्स आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतो. आमच्या आयोजक कमिटीतील एक महत्त्वाचे ते घटक आहेत. टाइम थांबव.
तर ड्रिंक्स ब्रेक इकडे होतोय. आसिफ खतीब आमचे ड्रिंक ट्रॉली घेऊन गेलेले आहेत. एबीएफ स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आपल्याला ड्रिंकचं सौजन्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. आणि आमचे सुशांत आहेर पाटील, निलेश अण्णा गायकवाड यांना सुद्धा आपण बघू शकता. या स्पर्धेचे खरे शिल्पकार, या स्पर्धेसाठी निश्चितच फार मेहनत आमचे सुशांत आहेर पाटील या स्पर्धेच्या निमित्ताने घेत आहेत. निलेश अण्णा गायकवाड हे सुद्धा खूप चांगली मॅनेजमेंट या स्पर्धेच्या निमित्ताने करताना दिसत आहेत. सुशांत भाऊंचं सुद्धा आम्ही मनापासून कौतुक करू. आज एक मोठी स्पर्धा ते निश्चितच प्रेक्षकांपर्यंत घेऊन आलेले आहेत. त्यांचे सर्व सहकारी, त्यामध्ये सचिन हिंगे सर असतील, निलेश अण्णा गायकवाड असतील, निलेश दादा वरपे असतील, दादाभाई शेख असतील, सगळाच त्यांचा मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने खूप चांगलं काम या स्पर्धेच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची सुद्धा आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. थोडासा वेळ आम्ही तुमचा घेतला. एक चांगली मॅच तुम्ही बघताय. तुमच्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत. वेलकम बॅक. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग शेवटचे 24 बॉल आणि या मॅचला जिंकण्याकरिता 56 धाव्यांची गरज. स्ट्रायकर एंडकडे मधुर धुळे आणि गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज सिब्बान शेख आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतात. फुलर लेंथवर टाकलेला चेंडू होता सिब्बान शेख यांनी. तो चेंडू मात्र आपण बघू शकता एक धाव इकडे देऊन गेलेला आहे. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये सुद्धा बदल होतोय. धावफलकावर धावसंख्या आहे 46. बघा, फुलर लेंथवरचा बॉल होता, इनटू द विकेट हा बॉल टाकला होता आणि प्रचंड वेगात टाकला होता. मिस अंडरस्टँडिंग 2 फलंदाजांमध्ये राहिली, परंतु शेवटी एक धाव त्यांनी पूर्ण केली. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल झाला. 46 धावा धावफलकावर. गेली 26-27 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करणारे सिब्बान खालिद शेख संगमनेर तालुक्यातील लिमोनचे वेगवान गोलंदाज बॉलिंगसाठी. यावेळेस उडवलाय बॉल आणि फेकून दिलाय. यावेळेस भूषण उघडे यांचा तडाखा. जो शौक रखते हैं उड़ने का वो खौफ नहीं रखते गिरने का. आणि तेच आपल्या बॅटिंग मधून इकडे भूषण सांगतात सिक्सर. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. चेंडूवर केलाय आघात आणि चेंडूला पाठवलंय ढगा. धावसंख्या 52. 49 धावांची गरज आहे. 22 बॉल अजूनही बाकी आहेत. मॅच दोन्ही बाजूने. 3 महत्वाच्या विकेट जरी फलंदाजांनी गमावल्या असल्या फलंदाजी करणाऱ्या संघाने, परंतु अजूनही भूषण आहेत, अजूनही मैदानामध्ये मधुर धुळे आहेत. मनसूफ शहा यांना पण बघू शकता इष्टांच्या पाठीमागे. आज त्यांच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा आहेत. चांगला स्ट्रोक खेळला होता आपण बघितला तर सिब्बान शेख यांच्या विरुद्ध. वेगाचा खूप चांगला वापर केला होता. स्टँड अँड डिलिव्हर्ड सिक्सर. त्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा इरादा. स्क्वेअर लेगमध्ये बॉल चाललाय. फिल्डर वाऱ्याच्या वेगात. आबा तांबे तिकडे बॉलवर आलेत. तोपर्यंत एक धाव पूर्ण होत असताना दिसते. 1च्या साहाय्याने धावा झालेल्या 53 धावा. प्रयत्न दोन्ही बाजूने व्हायला हवेत. 53 बनवल्या. 3 खेळाडू माघारी परतलेले आहेत. मनमाडचा टायगर आज मनसूफ शहा यांना सुद्धा आपण सातत्याने फ्रेममध्ये पाहतोय, कारण या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. धावफलकावर अजूनही जर बघितलं तर तुमच्याकडे 16 मिनिटे बाकी आहेत. 16 मिनिटे आणि 40 सेकंद. 16 मिनिटे आणि 38 सेकंद आता तुमचे बाकी राहिलेत. हॉटेल निवांत, सिरसार स्पोर्ट 11 लोणी आणि त्यांच्या विरुद्ध टीम शंभूराजे 11 गोगलगाव या 2 विजयी संघांमध्ये ही लढत. मोठा फटका खेळायचा आहे. बॉलच्या लाईनमध्ये सुद्धा आले होते, परंतु बॅट आणि बॉलमध्ये मिलाप साधू शकले नाही आहेत. हा चेंडू निर्धावीकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 53 धावा धावफलकावर. दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू आहेत, कारण दोन्ही संघांना बक्षीस पात्र फेरीमध्ये जायचं आहे. या मॅचला जिंकल्यानंतर तुम्ही क्वालिफायरमध्ये जाणार आहात. उद्या तुम्हाला निश्चितच पराभूत झाल्यानंतर एक संधी सुद्धा असणार आहे, कारण तुम्ही टॉपर राहणार आहात. परंतु या स्पर्धेमध्ये या दोन्ही संघांचा प्रवास जर आपण बघितला तर एकही सामना हे दोन्ही संघ पराभूत झालेले नाही आहेत. पुढे टाकला, मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलं. झटपट फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट त्याला आपण म्हणतो. स्क्वेअर लेगमध्ये बॉलला खेळलं जाते. आबा तांबे बॉलला अडवतात. एक सिंगल तिकडे पूर्ण होतं. एकच्या मदतीने धावा फलकावर 54 धावा. कोण जिंकणार या मॅचला हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहे. हा प्रश्न अजूनही निरुत्तरित आहे, कारण या मॅचमध्ये आपण जर बघितलं तर कुरघोड्या दोन्ही बाजूने होत आहेत. वार झाला तर पलटवारही होतोय. आघात झाला तर गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून देखील त्यासाठी फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. 47 पाहिजेत. वाह, खूप चांगला बॉल अगदी पायांवर टाकला होता. सिब्बान शेखच्या या चेंडूने फलंदाजाच्या चरणाला स्पर्श केलाय. एक सिंगल लेग बाईसच्या मदतीने पूर्ण होत असताना दिसेल. धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर 55 धावा धावा फलकावरती पूर्ण झाल्यात.
5 ओव्हरचा खेळ संपतोय. सिबान शेखने या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्यात आणि 5 ओव्हर संपल्यानंतर धावा 55 झालेल्या आहेत. 18 बॉलमध्ये 46 धावेंची अजूनही गरज आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. अठरा बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये 46 अजूनही गरज आहे. सुजय दादा विखे पाटीलांची भक्कम साथ, क्रिकेटच्या खेळाला मदतीचा हात. डे नाईटचा थरार मैदान पेटणार, चौकार षटकार स्पर्धा ही गाजणार. तुफानी बल्ला जोरदार हल्ला, कोण जिंकणार आहे ते नामदार चषकाचा मजबूत किल्ला. आतिषबाजी चौकार आणि षटकारांची एक धमाकेदार सुरुवात. लोणी प्रीमियर लीगची जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंगला. नव्या जोमात नामदार चषकाचा सोहळा थाटला. शब्दाला जागणारे, लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारी, सर्वांना हवेसे वाटणारे माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ लोणी खुर्द आयोजित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम लोणी प्रीमियर लीग अर्थात नामदार चषक 2026. आलेल्या तमाम संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणारे तर 5 ओव्हर पूर्ण झालेल्या आहेत. सर्वांचं परत एकदा लोणी प्रीमियर लीग मध्ये स्वागत. भूषण वाटतं थोडासा क्रॅम्प आला होता आणि 18 बॉलमध्ये आता 46 धावेंची अजूनही गरज आहे. शरीरात ज्यावेळेस पाण्याची कमतरता होते, डिहायड्रेशन, त्यावेळेस हे क्रॅम्प येत असतात. आता तुमचा टाइमर परत एकदा चालू होतोय. गोलंदाजी करण्यासाठी आबा तांबे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. तर स्ट्रायकर एंडकडे फलंदाज भूषण उगडे, स्वतः संघाचे संघनायक. 18 चेंडूंमध्ये पाहिजेत अजूनही 46 धावा. पहिला बॉल या ओव्हरमध्ये, पहिलाच बॉल. यावेळेचा बॉल सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि गोलंदाजाचं भव्य स्वागत इकडे करण्यात आलंय. अपने परों को खोल, क्या आसमान देखता है. अपने परों को खोल, क्या आसमान देखता है. ये जहां है यारो, ये सिर्फ उडान देखता है. आणि पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. पहिलाच बॉल भूषण उगडे यांच्या स्लॉट मध्ये मिळाला, रडार मध्ये मिळाला, तोंडाच्या समोरच मिळाला आणि त्याच्यावर षटकार आला. पहिल्याच बॉलवर षटकार. निश्चितच थोडीशी दहशत निर्माण केली या फटक्याने. पुढचा बॉल फुलर लेंथवर आबा तांबे यांनी सुद्धा इथे पुनरागमन केलेलं आहे. पहिला चेंडू जरी खराब असला, समोर दिला असला, परंतु तदनंतर परफेक्ट यॉर्कर आपल्याला इकडे बघायला मिळतोय. पुनरागमन देखील गरजेचं आहे, कमबॅक देखील गरजेचं आहे आणि ते कमबॅक आबा तांबे यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालंय. या स्पर्धेमध्ये स्थानिक गोलंदाजांनी प्रभाव टाकलेला आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे आबा तांबे, जे सातत्याने स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळालेत. आज प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी आहे. पहा, 101 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलंय हॉटेल लिवंत आणि शिरसाट स्पोर्ट 11 लोणी संघासमोर. 3 फलंदाज त्यांनी गमावले, 61 झाल्या असल्या, परंतु हे 2 फलंदाज अजूनही उभे आहेत. स्लोवर वन कमी गतीने टाकला, बॅक ऑफ द हँड स्लोवर वनचा वापर केला आणि हे व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये आबा तांबे यांनी दाखवलं.
फलंदाज भूषण उघडे यांना पूर्णपणे निरुत्तरी ठेवलं या बॉलवर. पहिल्या बॉलवर जरी षटकार आला असला परंतु त्यानंतरचे 2 चेंडू बघा, बॅक ऑफ द हँड स्लोवर वनचा वापर केला, त्यामुळे बॅटवर हा चेंडू प्रॉपर आला आणि एक पाय पुढे टाकला, मागचा पाय थोडासा वाकवला, बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न केला होता परंतु यशस्वी नाही झाले. विकेट टाकलाय, परत एकदा लॉफ्ट करायचा होता, बॅटची आतली कडा घेतली आहे, बॉल लॉंगऑनच्या दिशेने गेलाय, फिल्डिंग जबरदस्त तिकडे होते परंतु शेवटच्या क्षणी बॉल मात्र सीमारेषेच्या दिशेने आणि सीमारेषेच्या बाहेर सुद्धा गेलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण, त्यावर हा चौकार आलेला आहे. 4 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा. राहत्याचं भूषण मैदानाच्या आतमध्ये, भूषण उघडे जबरदस्त बॅटिंग करतायत, स्वतः संघनायक आहेत, त्यामुळे जबाबदारी देखील मोठी आहे. फुलर लेंथवरचा बॉल, या बॉलला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय आणि भूषण उघडेच्या बॅट मधून अजून एक जबरदस्त तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे विषय गंभीर तिथे भूषण उघडे खंबीर. अजून एक षटकार, फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा. दणदणीत षटकार. टकराएगा, चूर चूर हो जाएगा आणि तेच इकडे आपल्या बॅटिंग मधून दाखवत असताना बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवला भूषण उघडे यांनी. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत परंतु निश्चितच आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये संघासाठी लढतायत. धावा फलकावर 71 धावा झालेल्या आहेत. आबा तांबे यांच्या विरुद्ध आक्रमण त्यांनी चढवलंय. आबा तांबे यांना देखील कुठेतरी पुनरागमन करण्याची गरज आहे. पाहूया 30 अजूनही बनवायच्यात. यावेळेस डेड बॉलची घोषणा करण्यात आली, डेड बॉलचा इशारा. आबा तांबे पाहूयात, शेवटचा एक चेंडू अजूनही या ओव्हरमध्ये येणं बाकी आहे. कोण जाणार बक्षीस पात्र फेरीमध्ये ते बघणं देखील बरंचसं इंटरेस्टिंग राहणार आहे. प्रेक्षक सुद्धा ही मॅच मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाहत आहेत कारण मॅचच तशी झाली आहे. पहा, भूषण तयार नव्हते त्यामुळे थांबवलंय त्यांनी आणि हा चेंडू मात्र मृत घोषित करण्यात आला. डेड बॉलचा इशारा. 5.5 ओव्हर संपलेल्या आहेत, धावा 71 झाल्यात. शेवटचे 13 बॉल आणि 30 रन पाहिजेत. कमी गतीने बॅटची आउटसाइड एज आणि शेवटच्या बॉलवर आबा तांबे यांनी भूषण उघडे यांची महत्वाची विकेट मिळवली आहे. जे सेट झाले होते, त्यांच्या बॅटमधून धावा येत होत्या, त्यांना इथे मात्र थांबवण्यामध्ये यशस्वी राहिलेत आबा तांबे. विकेट आली आहे. 4था धक्का. 14 चेंडूंमध्ये 32 धावा बनवून भूषण उघडे माघारी परत आहेत. 228चा त्यांचा स्ट्राईक रेट, 4 षटकार 1 चौकार. थोडेसे दुखापतग्रस्त होते परंतु त्यांना इकडे मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. 6 ओव्हर नंतर 71 आणि आता शेवटचे बॉल 12 आहेत आणि पाहिजे धावा 30 धावा. 12 चेंडूंमध्ये 30ची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. आठ मिनिटे आणि 20 सेकंद अजून तुमच्याकडे बाकी आहेत 40 मिनिटं पूर्ण होण्यासाठी. 12 चेंडूंमध्ये 30 धावा अजून या मॅचला जिंकण्यासाठी बनवायच्यात. बदोरधुळे स्ट्रायकर एनकडे गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर संतोष मगर. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. शॉर्टर वाईटचा वापर इकडे करण्यात आला होता. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला परंतु यशस्वी झाले नाहीत. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी केतन आहेर आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. कोपरगाव तालुक्यातील अजून एक वलयांकित नाव. कोपरगावमध्ये आपण मानव काटे यांना पाहिलं. कोपरगावमधून येणारे अजून एक खेळाडू म्हणजेच केतन आहेर नॉन स्ट्रायकर एंडवर, परंतु समोर आहेत संतोष मगर. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये. मिड विकेटमध्ये फिल्डर बॉलवर येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे. आदर्श क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला रिटर्न तिकडे आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 1च्या मदतीने धावफलक पुढे. धावफलकामध्ये होणारा बदल. धावा झालेल्या आहेत 72 धावा. 4 खेळाडू माघारी परतलेत. वार झाला, पलटवार होतोय. भूषण उघड्याने धावा बनवल्या, त्यांची विकेट आली. या अगोदर आपण बघितलं ज्या पद्धतीने बॅटिंग घनश्याम करत होते त्यांची विकेट सुद्धा गोलंदाजी करणाऱ्या संघाने एक ट्रॅप बनवून त्यांना फसवलं
आणि त्यांना मात्र माघारी पाठवलंय. पुढचा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलाय पंचांनी. व्हाईट बॉल इकडे घोषित करण्यात आलेला आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावा झालेल्या आहेत 73 धावा. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 10 चेंडूंमध्ये 28ची गरज. हे 4 चेंडू फार निर्णायक आहेत. या 4 चेंडूंमध्ये बघूयात कोण कुणावरती भारी पडणार आहेत. संतोष मगर त्यांच्या विरुद्ध केतन आहेर. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर पायांची हालचाल झाली नाहीये. फुटवर्कचा अभाव. जागेवरूनच बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या टीमकडून रिव्ह्यूची मागणी इथे करण्यात आली आहे. या निर्णयाला चॅलेंज केले फलंदाजी करणाऱ्या संघाने. निर्णय काय असेल तो देखील आपल्यापर्यंत येणार आहे. बघूयात. हा निर्णय देखील बराचसा महत्त्वाचा ठरेल, कारण निर्धाव चेंडू जर आला तर समीकरण बदलेल. 9 बॉलमध्ये 28 राहतील. जर व्हाईट बॉल आला तर मग 10 चेंडूंमध्ये 29 असं समीकरण आपल्याला बघायला मिळणार आहे. बघूयात आता काय निर्णय येतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आला. यस, निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस. फलंदाजी करणाऱ्या संघाने घेतलेला रिव्ह्यू गमावलेला आहे, त्यामुळे या इनिंगमध्ये त्यांना रिव्ह्यू घेता येणार नाही. पहा, जेव्हा बॉल रिलीज केला गोलंदाजाने त्यावेळेस फलंदाज कुठे होते ते सतीश भालेराव सरांनी तपासलं आणि त्यानंतर हा योग्य निर्णय दिलाय. यावेळेस समोर उठवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर सिबान शेख यांच्या हातामध्ये सोपा झेल. फ्री होम डिलिव्हरी, घरपोच सेवा. जास्त मेहनत सिबान शेख यांना करावी लागली नाही. केतन आहेर यांना परतावं लागतंय. 0 या धावसंख्येवर केतन आहेर बाद होत आहेत. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. फुलर लेंथवर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केला. मागे फिल्डर आणि तिकडे संतोष मगर यांनी मिळवली आहे मोठी विकेट. केतन आहेर यांची विकेट आली आहे. आपण या अगोदरच चर्चा केली. या स्पर्धेमध्ये राहता तालुक्यातील जे स्थानिक गोलंदाज आहेत त्यांनी प्रभाव टाकलेला आहे. राहता तालुक्यातील जे गोलंदाज आहेत त्यांनी या स्पर्धेमध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. त्यांच्या गोलंदाजीमध्ये अचूकता बघायला मिळाली. त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपण जर बघितलं तर लाईन अँड लेंथ खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळाली. आणि इथे सुद्धा संतोष मगर 10 बॉल टाकलेत, 12 धावा दिल्यात आणि 2 महत्त्वाच्या विकेट संतोष मगर यांच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. बॅटिंग करण्याकरिता रवींद्र बोरसे. 4 मिनिटे आणि 25 सेकंद अजून तुमच्याकडे बाकी आहेत. बॅटची इनसाइड एज घेतली आहे. बॉल फाईन लेग मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव तिकडे पूर्ण होते आणि 1च्या मदतीने धावफलक पुढे जाणार आहे. रवींद्र बोरसे फलंदाजी करण्यासाठी आले. 1 धाव पूर्ण होते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होत असताना आपल्याला इकडे पाहायला मिळेल धावफलक आकार घेत आहे. 7 बॉल बाकी आहेत. 27ची गरज. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका मधुरच्या बॅटमधून आला तर मग येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये ते निश्चितच विजयापर्यंत जाण्यासाठी थोडेसे अधिकचे प्रयत्न करू शकतात. इथे आता 7 बॉलमध्ये 27 आहे. मोठा फटका येणं गरजेचंच आहे. संतोष मगर चांगली गोलंदाजी करत आलेत. या ओव्हरमध्ये 3च धावा दिल्यात त्यांनी. 5 चेंडू टाकलेत, फक्त 3 धावा दिल्यात. उंच खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. स्वतः गोलंदाज संतोष मगर बॉलपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात होते, परंतु तिकडे आपण बघू शकतो आता काय घडलंय ते आपण बघूयात. मला वाटतंय मधुर धुळे यांनाच परतावं लागेल. मधुर धुळे होत आहेत धावबाद. ही मोठी विकेट आणि आपण बघू शकतो या ठिकाणी जल्लोष सुद्धा पाहायला मिळतोय, कारण आता क्वालिफायर 1च्या दिशेने एक पाऊल इथे शंभूराजे 11 गोगलगाव हा संघ मात्र पुढे टाकत असताना आपल्याला बघायला मिळतोय. मोठी विकेट मधुर धुळे बादून परतताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 मिनिटे अजून बाकी आहेत. सन्माननीय वैभव दिघे पाटील यांचे या स्पर्धेच्या निमित्ताने आगमन होत आहे. माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्र परिवार लोणी खुर्द यांच्या वतीने आपलं स्वागत. गौरवजी तुपे सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित राहिलेत, त्यांचेही मनापासून स्वागत असणार आहे. नवीन फलंदाज आता फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. लोणी प्रीमियर लीग नामदार चषक या स्पर्धेचा पण आनंद घेत आहेत. आता ही स्पर्धा 40 मिनिटे संपण्यासाठी तुमच्याकडे आता 2 मिनिटे आणि 25 सेकंद बाकी आहेत आणि 45 मिनिटे संपण्यासाठी 7 मिनिटे आणि 22 सेकंद. बघू शकतो ॲक्शन रिप्लेमध्ये वेगवेगळ्या अँगलने. हा साईड अँगलचा व्ह्यू आहे. उंच बॉल गेला होता, जज करू शकले नाही संतोष मगर.
आणि नेमकं तिथे आपण बघितलं तर धाव घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता आणि त्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कारण इथे जर धाव घेतली नसती तर पुढच्या ओव्हरमध्ये मधुर धुळे स्ट्राईकला आले नसते, त्यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला होता, परंतु त्यांना परतावं लागलं, विकेट आली आणि समीकरण सुद्धा आता बदललेलं आहे. शेवटचे 6 बॉल आणि 26 धावेंची गरज या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक. कामयाबी के सफर में मुश्किलें तो आएगी ही, परेशानियों को देखकर तुमको डराएगी भी, चलते रहना कि कदम रुक ना पाए, मंजिल तो मंजिल है मेरे यार, एक ना एक दिन तो जरूर आएगी. आता 6 चेंडूंमध्ये 26 ची गरज आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाकडून सुद्धा आता अपेक्षा असतील या 26 धावा त्या बनवतील, कारण बघूयात आता सहा चेंडूंमध्ये 27, माफ करा, शेवटच्या चेंडूवर धाव आलेली नव्हती. पहिली धाव घेत असतानाच फलंदाज धावबाद झाले होते. सहा चेंडू आणि 26 धावा हे अंतिमचं षटक टाकण्यासाठी जुने मागच्या सामन्याचे सामनावीर आता आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना 6 बॉल 27, या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना जुनेद पटेलने सुद्धा आपलं प्रावीण्य दाखवलंय. आता 6 चेंडूंमध्ये त्यांना 27 रोखायच्यात. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज रवींद्र, माफ करा, विजय सांगळे. फुल टॉस बॉल होता, फटका इकडे फसतोय आणि सिबान शेख बॉलच्या खाली येत आहेत. तिकडे झेल पकडला जाईल, परंतु चेक केलं जाईल चेंडू कमरेच्या वर होता का ते मात्र इकडे तपासलं जाणार आहे. त्यानंतर हा निर्णय आपल्यापर्यंत येईल. 6 बॉलमध्ये 27 ची गरज होती. विजय सांगळे फलंदाजी करण्याकरिता आलेत. पहिलाच बॉल त्यांना फुल टॉस मिळाला, परंतु आता बघूयात चेंडू कमरेच्या वर आहे का ते मात्र इकडे तपासलं जाणार आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. यस, निर्णय आलाय. इट्स अ नो बॉल. बीमर होता आणि एकूण 2 धावा सुद्धा मिळत आहेत आणि पुढचा चेंडू फ्री हिट. हा गेला नो बॉल. हॉटेल टाइम सुद्धा संपलेला आहे. एक खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. नो बॉलची 1 धाव इथे मिळेल. यस, नो बॉल दिलेला नव्हता, तोपर्यंत कॅच झालेला होता, त्यामुळे आता तुम्हाला ही धाव मिळणार नाही. फक्त नो बॉलची 1 धाव तुम्हाला मिळेल. पुढचा चेंडू फ्री हिट. विजय सांगळे असतील स्ट्राईकला आणि गोलंदाजी करत असताना जुनेद पटेल. समीकरण बदललंय. 6 बॉलमध्ये 26, फ्री हिटची संधी. उंच आकाशामध्ये बॉल खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम, बॅट हातातून फिरली आणि मागे मनसूफ शहा यांनी पकडला झेल. मला वाटते मनसूफने पकडलेला हा 3रा झेल विजय सांगळे यांचा सुद्धा इकडे खेळ संपताना दिसतोय. फ्री हिट होता, माफ करा, त्यामुळे फलंदाजी ते सुरक्षित राहणार आहेत. आता समीकरण देखील चेंज होतंय. 5 बॉल आणि धावा पाहिजेत 25. 5 बॉलमध्ये 25 ची गरज आहे. 45 मिनिटे संपण्यासाठी आता तुमच्याकडे 3 मिनिटे आणि 45 सेकंद आहेत. जर 45 मिनिटांमध्ये सुद्धा इनिंग संपली नाही तर अजून एक खेळाडू घ्यावा लागेल इनफिल्डच्या आतमध्ये. 25 पाहिजेत. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज रवींद्र बोरसे. चला, वेळ फिल्डिंग टीम. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस ते आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. जुनेद पटेल गोलंदाजी करण्यासाठी. शंभूराजे 11 गोगलगावच्या विरुद्ध टीम हॉटेल निवांत आणि सिरसाट स्पोर्ट्स 11 लोणी, या 2 टीममध्ये ही मॅच. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कव्हर पॉईंटमध्ये बॉलला अडवलं जात आहे. धाव मात्र तिकडे घेतली जाणार नाही. हा चेंडू निर्धाव आलाय आणि आता 4 बॉलमध्ये 25 धावेंची अजूनही मित्रांनो इकडे गरज आहे. 4 बॉलमध्ये 25. पण सुरुवात खूप चांगली झाली होती. 101 धावेंचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये सुहास पवार यांच्या विरुद्ध तब्बल 26 धावा वसूल केल्या होत्या, परंतु त्यानंतर संघ अडखळला. विकेट लागोपाठच्या आल्या. मध्ये भूषणने चांगली बॅटिंग केली. त्याच्या व्यतिरिक्त मात्र कोणी मोठी इनिंग खेळू शकले नाही. रवी गोहिरट ज्यांच्यावर विश्वास होता, ज्यांच्याकडून अपेक्षा होती, ते सुद्धा लवकर बाद होताना पाहायला मिळाले. मधुर धुळे सुद्धा या सामन्यामध्ये आपण बघितलं तर जास्त काही करू शकले नाहीत. त्यामुळे हा सामना थोडासा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने निसटला आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने गेला. मोठा फटका खेळण्याचा इथेही प्रयत्न केला जातो, यशस्वी नाही झाले. हा चेंडू सुद्धा निर्धाव येत असताना समीकरण बदलत चाललंय. आता शेवटचे बॉल बाकी राहिलेत 2 आणि धावा पाहिजेत 25.
मनसुफ शाह. माहिती आता आपण यस बच गई शेट्टी. दोन बॉलमध्ये 25. फुल टॉस होता. मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडला, तिकडे फिल्डर बॉल अडवण्याच्या प्रयत्नात. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि 4 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. भाग्यशाली चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील. थँक्यू. शंभूराजे 11 गोगलगाव बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यापासून फक्त 1 चेंडू दूर आहे. हे चाहते मनसुफ शाह यांचे सेल्फी घेण्यासाठी मैदानात आलेत आणि आता 1 चेंडू दूर आहे शंभूराजे 11 गोगलगाव. चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर मध्ये, परंतु हा सामना साईशा ट्रेडर्स महेश मगर यांचा संघ चौकार आलाय आणि शंभूराजे 11 गोगलगावची टीम या स्पर्धेच्या क्वालिफायर मध्ये जाऊन दाखल होते. महेशजी मगर साहेबांचं मनापासून धन्यवाद आणि शंभूराजे 11 गोगलगावच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन. हार जीत ही लपंडावरे चिंत राहू दे मनी समजायची पुन्हा. आपला शानदार खेळ पाहुणे आम्ही झालो दंग. नामदार चषकाच्या या चुरशीच्या लढाईत तुम्हीच ठरला दमदार विजेता संघ. साई समृद्धी मेडिकलचे प्रोप्रायटर मान्य चैतन्य गाढवे पाटील यांच्याकडून विजयी ठरलेल्या या संघाचे हार्दिक अभिनंदन. तर सामनावीराचा पुरस्कार आपण देणार आहोत. यानंतरची मॅच लगेच सुरू होणार आहे, त्यामुळे दोन्ही टीमला विनंती राहील आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. मराठा वॉरियर्स लोणी आणि त्यांच्या विरुद्ध